जयाचेनी आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आगवे जिवे सिये नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान भोय लोका अति भाविका ग्रंथार्थिया आता वंदू महाकवी व्यास वाल्मीक भार्गवी भूषणा कवी पुराण गौरवी बोलिजे वंदू आचार्या शंकरू जो का ग्रंथार्थ विवेक चतुरू सांडुनी कर्मठ तेचा विचारू प्रबोध दिन करू प्रकाशिला जयाचे ग्रंथ पाहता ज्ञान फोय प्राप्ता तयाचे चरणी माथा निजात्मजा निज भावी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांतिनाथ महाराज की जय सद्गुरु केशवराज बाबा साहेब महाराज की जय म्हणवनी गा श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाचे वाहाती वाट केली म्हणवनी गा श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाचे वाहाती वाट केली। आज केशवराव बाबासाहेब महाराज यांच्या चरणी या श्रावण मासानिमित्त या ज्ञानसत्रामध्ये प्रवचन सेवेला घेतलेली ओवी ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 13 आणि ओवी क्रमांक 890 आहे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज नामदेवराय नाथ महाराज समर्थ रामदास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबा सद्गुरु केशवराव बाबासाहेब महाराज आदी संत परंपरेला आणि सर्व सज्जन श्रोत्यांना सर्वात प्रथम माझे विनम्र अभिवादन। म्हणवनी गा श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाचे वाहाती वाट केली। श्रुतींनी द्वैताच्या रूपाने अद्वैत प्रतिपादन केलं आणि द्वैत भावे अद्वैताची निरूपणाची वाट मोकळी केली आणि म्हणून संपूर्ण विश्वामध्ये संकीर्तन ही संकल्पना रुजली। म्हणून ज्ञानेश्वर माऊली या ओवीतून एकीकडे श्रुतींचं मोठेपण पण व्यक्त करतात आणि दुसरीकडे श्रुतींविषयीचा कृतज्ञता भावही व्यक्त करतात। खरं म्हणजे व्यक्ताचं सगुण दर्शन आणि अव्यक्ताचं गुणदर्शन हे जिथं एकवटतं तिथं जे ज्ञानदर्शन उभं राहतं
ते परमात्म्याचं दर्शन असतं. इथे अखंडपणे श्रावण महिन्यामध्ये अखंडपणे ज्ञानयज्ञ चाललेला आहे. एकदा मी या ज्ञानयज्ञामध्ये प्रवचन सेवेला आलेलो आहे. सेलू गावामध्ये अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आलेलो आहे. पुस्तक प्रकाशन असेल, व्याख्यान असेल, आणि इथल्या सगळ्या मंडळींशी, श्रोत्यांशी माझा शब्द संवाद सुद्धा झालेला आहे. श्रावण महिन्यामध्ये इथे अखंडपणे ज्ञानयज्ञ होतोय, शब्दयज्ञ होतोय. माऊलींनी फार सुंदर वर्णन केले. एकी शब्दी शब्द यजिजे तो वागयज्ञ म्हणिजे. एकी शब्दी शब्द यजिजे तो वागयज्ञ म्हणिजे. ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञ. शब्दाने शब्दांचं हवन केल्याने जो घडतो तो वागयज्ञ आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचा प्रपंच केला. हा एक वागयज्ञ केल्यानंतर पसायदान मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसायदानही. इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर केलंय. मे द सुप्रीम सेल बी प्लीज्ड विथ द सॅक्रिफाईस इन द फॉर्म ऑफ लिटररी वर्क. पहा तुम्ही मराठीमध्ये वागयज्ञ या शब्दासाठी इन द फॉर्म ऑफ लिटररी, सॅक्रिफाईस इन द फॉर्म ऑफ लिटररी वर्क एवढे शब्द इंग्रजीमध्ये वापरावे लागले. कारण वागयज्ञ ही संकल्पनाच तिथे नाहीये. शब्दाने शब्दांचं हवन केल्यानंतर जो घडतो तो वागयज्ञ असतो. पण वागयज्ञापर्यंत थांबायचं नाही, कारण वागयज्ञाची परिणती ज्ञानयज्ञामध्ये घडावी एवढ्यासाठी निरूपण आहे, एवढ्यासाठी संकीर्तन आहे. मग ही ज्ञानयज्ञाची संकल्पना काय आहे, तर पुढच्या ओवीमध्ये ते ओवीच्या उत्तरार्धात ते म्हणतात ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञ. एकीकडे जाणणारा जो आहे तो ज्ञाता आहे, ज्याला जाणायचंय ते ज्ञेय आहे, आणि ज्या साधनाच्या किंवा साधनेच्या माध्यमातून जाणायचंय ते ज्ञान आहे. मग ज्ञात्याने ज्ञानाने जेव्हा ज्ञेयाला जाणलं जातं तेव्हा एका अवस्थेला ज्ञाता आणि ज्ञान हे दोन्ही संपतं आणि ते ज्ञेयामध्ये एकरूप होतं आणि फक्त ज्ञेय शिल्लक राहतं. ही जी अवस्था आहे ती ज्ञानयज्ञाची. आणि म्हणून वागयज्ञाची परिणती नेहमी ज्ञानयज्ञामध्ये घडावी. आणि असा अखंड वाग, पण ज्ञानयज्ञाची सुरुवात मात्र वागयज्ञाने करावी. दोन्ही गंमत कशी बघा. वागयज्ञाची परिणती ज्ञानयज्ञात व्हावी, पण ज्ञानयज्ञाची सुरुवात मात्र वागयज्ञाने व्हावी. वेदांचं पठन वागयज्ञ आहे, हरिपाठ वागयज्ञ आहे, भजन वागयज्ञ आहे, पण त्यातून आपण परमात्मा स्वरूपाशी एकरूप पावलो की तो ज्ञानयज्ञ होतोय. आणि असा हा अखंडपणे हा वागयज्ञ ज्ञानयज्ञ इथं चाललाय. आणि त्या यज्ञात माझी छोटीशी समिधा आज आपल्या सर्वांच्या इच्छेनुसार आणि सर्वांच्या कृपेने, त्यांच्या आदेशाने मी आपल्यासमोर सादर करतोय. खरं म्हणजे कोरोनामुळे हे ऑनलाईन प्रवचन आहे, प्रत्यक्ष संवाद काही साधता येत नाही. संपूर्ण विश्वावर आपण पाहिलं असेल गेले 5-6 महिने संपूर्ण विश्वावर या कोरोनाच्या महामारीचं प्रचंड मोठं संकट उभं राहिलं आणि संपूर्ण विश्व हादरून गेलं. एकीकडे विश्व सगळीकडे या संकटामध्ये महामारीच्या सापडलं असताना दुसरीकडे मात्र मानवता, कृतज्ञता, सेवा याचं एक अलौकिक दर्शन आपल्याला जनविश्वामध्ये पाहायला मिळतंय. खरं म्हणजे महामारी, वैश्विक महामारी एक मोठं वैश्विक आव्हान आहे. ही विश्वमहामारी एक मोठं वैश्विक आव्हान आहे. यापूर्वी अशा महामारी वगैरे झाल्या नव्हत्या का? आपण जर प्राचीन ग्रंथ पाहिले तर अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायचं प्रलयाचं वर्णन आलेलं आहे, उत्पाताचं वर्णन आलेलं आहे, महामारीचं वर्णन आहे. आणि या सगळ्यातून या महामारीचं भयंकर रूप काय आहे अनुभवले आणि त्यातून पुन्हा माणसं उभी राहिली आहेत. आपली आत्मनिर्भरता हरवली त्यावेळेला महामारीच्या काळात, पण ती आत्मनिर्भरता पुन्हा निर्माण केली आणि पुन्हा हे चैतन्यमय जीवन, मानवी जीवन, हे लोकजीवन पुन्हा तितक्याच उत्साहामध्ये संपन्न झालं. जो 11वा अध्याय जो विश्वरूप दर्शन योग आहे, त्या विश्वरूप दर्शन युगामध्ये अर्जुनाने भगवंतापाशी अपेक्षा व्यक्त केली की तुझं विश्वात्मक दर्शन, विश्वरूप दर्शन मला पाहायचंय. ते या साध्या डोळ्याने पाहता आलं नसतं आणि साध्या डोळ्याला ते भावलंही नसतं.
त्याच्या पलीकडचं ते होतं म्हणून अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि अर्जुनाला ते विश्वरूप दर्शन भगवंतानं दिलं. त्या विश्वरूप दर्शनामध्ये परमात्म्यामध्ये संपूर्ण विश्व, कृष्णामध्ये भगवान श्रीकृष्ण सगळं विश्व कसं सामावलंय आणि सगळ्या विश्वामध्ये तो कसा सामावलाय. म्हणजे पुढे जे ज्ञानदेवाने चिद्विलास तत्व सांगितलं, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या धरिले सभायाभ्यंतरी. पण संपूर्ण विश्वात परमात्मा भरलाय. सर्वम खलविदम ब्रह्म, किंवा हे समस्त ही श्री वासुदेव, किंवा वासुदेवा सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. हे जे संपूर्ण विश्वव्यापी परमात्म्याचं विश्वव्यापी दर्शन पाहण्याचे किंवा विश्व परमात्म्याने भरलेलं आहे, ही पाहण्याची चिद्विलास दृष्टी आहे. ही पहिल्यांदा विश्व दर्शनामध्ये अर्जुनाला प्राप्त झाली. आणि अर्जुनाने ते दर्शन घेतलं परमात्म्याचं, भगवंताचं, श्रीकृष्णाचं. आणि अतिशय मनोमनी खूप आनंद वाटला की केवढं विस्तीर्ण हरिओम सहस्त्र शीर्षा सहस्त्राक्षा पुरुषा असं ते वर्णन जे पुरुष सुक्तात केले ते सगळे विश्वरूप दर्शनाचं वर्णन होतं. आणि मग भगवंत हसले. ते म्हणले, आता मी तुझं एक रूप दाखवलं माझं तुला, आता माझं मी दुसरं रूप दाखवतो. आणि जे दुसरं रूप जे होतं ते भयंकर उग्र होतं, ते भयंकर क्लेशदायी होतं, ते अतिशय भयानक स्वरूपाचं होतं. त्याच्यामध्ये महामारी होती, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या. आणि या सगळ्यातून अर्जुन अतिशय घाबरला ते भगवंताचं विक्राळ रूप पाहून. आणि मग माऊलीचं वर्णन करतात, तैसे विश्वरूपाचे महामारी. मला काय म्हणायचं, महामारी हा शब्द किंवा ही संकल्पना किंवा पूर्वी काय झाले याचा संदर्भ माऊलींनी घेतलाय. तैसे विश्वरूपाचे महामारी, जीवित्व जात आहे चराचरी, जी न बोले तरी काय करी, कैसेनी राहावे. अरे या विश्वामध्ये महामारी आली आहे, उत्पाताच्या रूपाने आली असेल, प्रलयाच्या रूपाने आली असेल, आज कोरोनाच्या रूपाने आली आहे. यावेळेला जीवित्व जात आहे चराचरी, विश्वातलं जीवित्व संपुष्टात येते. किती लोकांचा मृत्यू झाला असेल, किती रुग्ण अत्यावस्था असतील, किती जणांच्यावरती ही संपूर्ण दुःख कोसळलं असेल. काय करावं, कसं बोलावं हेच काही मला कळेन असं झालंय. आणि मग भगवंताने पुन्हा आपलं स्वतःचं रूप दाखवलं आणि विश्वाचा जो चैतन्यमय आविष्कार होता तो पुन्हा अर्जुनाला अनुभवायला मिळाला. या महामारीमधून आपण आपली आत्मनिर्भरता हरवायची नाही, पुन्हा उभं राहायचंय. या महामारीमुळे आपलं लोकजीवन संपुष्टात आलं. आज बघा, आजचं प्रवचन मी तुमच्या समोर येऊन केलं असतं, ते मला ऑनलाईन करावं लागलं. यावर्षी पंढरपूरची वारी सुद्धा कशी झाली आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, त्याला काही दुसरा पर्यायच नव्हता. मला एक प्रसंग आठवतो. मी वारीच्या काळामध्ये दैनिक महाराष्ट्र टाइम्समध्ये पालखी नावाचं सदर लिहितो. आपण अनेक जण ते वाचत असाल. आपल्या इथले अनेक मंडळी मला फोन करून ते विचार सांगतात. साळेगावकर महाराज कीर्तन विद्यालय चालवतात. ही सगळी मंडळी, आपले प्रवचन सेवा करणारे प्राध्यापक, ही सगळी मंडळी मला फोन करून त्याच्याबद्दलची फीडबॅक मला देत असतात. मला यावर्षीची पंढरपूरची वारी ज्यावेळेला ती मी संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये वाचत होतो तेव्हा मला आठवलं 15व्या शतकामध्ये असाच एक प्रसंग घडला होता. संत एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज हे पंढरपुरामध्ये टाळ मृदुंग वारकऱ्यांसह गेले. पंढरपूरमध्ये जावं ते टाळ मृदुंगाचा गजर करत करत, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल विठ्ठल अवघ्या भांडवला बोला विठ्ठल, विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. हे नामसंकीर्तन, हे अखंड संकीर्तन हे विठ्ठलाच्या पायापर्यंत आपल्याला नेत असतं. भानुदास महाराज तिथं आले. सगळे वैष्णव वारकरी जमले आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पांडुरंगच देवळात नाही. काय वाटलं असेल, काय अवस्था झाली असेल. भानुदास महाराजांनी जेव्हा संपूर्ण चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की विजयनगरचा राजा कृष्णराय इथं आला होता पंढरपुरामध्ये. त्याला ती मूर्त खूप आवडली आणि बळजबरीने त्यानं ती मूर्त तिकडं हंपीला विजयनगरला ती मूर्त घेऊन गेला. वैष्णव वारकरी म्हणाले, पांडुरंगाचं सगुण रूप दर्शन घेतल्याशिवाय खरं सांगू का अद्वैताचं दर्शन द्वैतातूनच घ्यायचं असतं. किंबहुना अद्वैताला दर्शनच नसतं, दर्शन फक्त द्वैताला असतं. म्हणून अद्वैताचं दर्शन हे तत्वदर्शन असतं
आणि द्वैतातलं दर्शन हे प्रत्यक्ष दर्शन असतं. आपल्याला पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं आहे. ते म्हणाले आम्ही गरुड पारापाशी भजन करत थांबणार, पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय जाणारच नाही. आणि भानुदास महाराज पांडुरंगाला आणण्यासाठी विजयनगरला गेले. प्रचंड शोध घेत 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 त्या भव्य अशा सुंदर वास्तूमध्ये पांडुरंगाची मूर्ती होती. पांडुरंगाला पाहिलं भानुदास महाराजांनी आणि आर्ततेने पांडुरंगाला म्हणले, पांडुरंगा एकदा पंढरीकडे डोळे करा आणि मग लक्षात येईल काय चाललंय. भक्त भागवत सकळ पारुषले, भक्त भागवत सकळ पारुषले, निशब्दते केले तुझवीण. पांडुरंगा सगळे भक्त भागवत काय अवस्थेत आहेत. भक्त भागवत सकळ पारुषले, निशब्दते केले तुझवीण. रुक्मिणी आई ते झाली से उदास, रुक्मिणी आई ते झाली से उदास, कैसे पुंडलिकास मौन पडले. अरे पुंडलिक मुका झाला, रुक्मिणी सुद्धा निशब्द झाली. पांडुरंग आले. या प्रसंगाचं मला आजच्या वारीच्या प्रसंगाशी किंवा कोरोनाच्या या प्रसंगाशी समन्वय साधून एक समन्वय द्यायचा आहे. आज प्रसंग असा घडला की पांडुरंग रावळामध्ये आहे, उभा आहे, पण वैष्णव रावळामध्ये नाहीत. त्यावेळेला वैष्णव रावळामध्ये होते पण पांडुरंग नव्हता. जी अवस्था पांडुरंग आहे पण वैष्णव नाहीत आणि वैष्णव आहे पण पांडुरंग नाही, त्यावेळेला पांडुरंगाची जी अवस्था झाली आहे किंवा वैष्णवांची जी अवस्था झाली आहे ती अवस्था आज आपण मानवी जीवनामध्ये लोकजीवनामध्ये अनुभवतोय. या कोरोनाच्या युद्धामध्ये अनेक घटक मोठं योगदान देतात. त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, पोलीस कर्मचारी आहेत. 15-15 दिवस घरी जाता आलेलं नाही. कित्येक जण क्वारंटाईन करून एका बिल्डिंगमध्ये समोरच्या बिल्डिंगमध्ये त्यांचं कुटुंब आहे. ती लहान मुलगी खिडकीतून बघतीये, 15 दिवस त्या मुलीला कडेवर घेता येत नाहीये. मला सांगा, स्वतःची मुलगी पाहता येत असून तिला कडेवर घेता येत नाही. यावेळेला त्या माऊलीच्या मनात जी भूमिका असेल ना, तीच पांडुरंग उभा असून समोर वैष्णव नाही, यावेळेला पांडुरंगाच्या मनात काय असेल ती भूमिका, दोन्ही भूमिका सारख्याच आहेत. आणि म्हणून यावर्षी पांडुरंगच म्हटलं असेल की ही संपूर्ण सेवा करणाऱ्या, ही विश्वसेवेचं व्रत घेतलेल्या या सगळ्यांच्या मध्ये खऱ्या अर्थाने विश्वमाऊलीचं दर्शन घ्या. आणि जेव्हा त्यातून विश्वमाऊली दिसेल तेव्हा आपोआप विठाई माऊलीचं दर्शन होईल. आणि ती भूमिका घेत वारकरी पंढरपुरापर्यंत गेले नाहीत पण मनाने पांडुरंगापर्यंत गेले. आणि यावर्षीची वारी अशा अर्थाने झाली. मनोनिगा श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाचे वाहाती वाट केली. माझी सेवा एका सद्गुरूंच्या संतांच्या या महाद्वारात आहे. भारतीय संस्कृतीने तिघांच्या ठाई आपला श्रद्धाभाव समर्पित केलाय. त्यातले एक आहे देव, दुसरे आहेत संत किंवा सद्गुरू, आणि तिसरे आहेत आपले आई वडील. आणि तिघही ब्रह्मरूप आहेत. मग देवच ब्रह्मरूप आहे असं नाही, संतही ब्रह्मरूप आहे, आई सुद्धा, आई वडीलही ब्रह्मरूप आहेत. ज्या वेळेला ब्रह्म हे आत्मरूपात प्रगटतं, ज्ञानरूपात प्रगटतं, तेव्हा ते देव होतं. ब्रह्म जेव्हा आत्मरूपात प्रगटतं तेव्हा ते देव होतं. हेच ब्रह्म जेव्हा बोधरूपात प्रगटतं तेव्हा ते सद्गुरू किंवा संत होतं. आणि हेच ब्रह्म जेव्हा भावरूपात प्रगटतं तेव्हा तेच आईवडील होतं. आणि तीनही आपल्या समोर उभे राहतात. ज्ञानरूप ब्रह्मतत्व, बोधरूप ब्रह्मतत्व आणि भावरूप ब्रह्मतत्व, आणि आपण त्याची अनुभूती घेत असतो. पण कदाचित आत्मरूप ब्रह्मतत्व किंवा ज्ञानरूप ब्रह्मतत्व आपल्याला नाही जाणवणार. आपण तेवढ्या अवस्थेला जाऊ शकत नाही. ती भक्तीची, ज्ञानाची, उपासनेची
योगाची एक वेगळी अवस्था असेल, पण किमान आपल्याला आपल्या समोर आईवडील दिसतात आणि सद्गुरू दिसत आहेत. या रामायणामध्ये प्रभू रामचंद्र, वाल्मिकी रामायणात फार सुंदर प्रसंग, अयोध्या कांडामध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे. प्रभू राम इथे रामाच्या पुरोगामित्वाची अशी साक्ष पडते. प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला जायला निघतात तेव्हा ते आई वडिलांचं दर्शन घेतात आणि गुरूंचं दर्शन घेतात, आणि आपल्या कुलदैवतेचं दर्शनासाठी अजून जायचे असतात, पण यांचं दर्शन पहिलं घेतात. आणि कोणीतरी म्हणतं कुलदैवतेचं दर्शन, तेव्हा प्रभू रामचंद्राच्या मुखामध्ये एक श्लोक आलाय, अस्वाधीनम कथम दैवम प्रकोरे अभिराध्यते. अस्वाधीनम कथम दैवम प्रकोरे अभिराध्यते, स्वाधीनम समतिक्रम्य मातरम पितरम गुरु. जी माझ्या समोर स्वाधीन मला दिसतायत असे आई वडील आणि सद्गुरू, हे माझ्यासमोर दिसणारं व्यक्तरूप आहे ब्रह्मतत्वाचं, परमात्म्याचं. हे व्यक्तरूप सोडून मी ज्याला पाहिलं त्या अव्यक्ताचं दर्शन का प्रथम घ्यावं? व्यक्ताचं दर्शन आम्हाला इथे मिळतंय, आणि म्हणून या व्यक्ताचं दर्शन जेव्हा घडतं त्यावेळेला ब्रह्मतत्व काय असतं याची आपोआप अनुभूती आपल्याला येते. सद्गुरू हे या ब्रह्मतत्वाचं बोधरूप आहे. आणि आज आपण पाहतोय की ज्ञानतत्वाचं बोध देण्यासाठी सद्गुरूच केवळ आपल्या पाठीशी उभे राहतात. आपली भारतीय संस्कृती ही ज्ञानाची उपासना करणारी संस्कृती आहे, ही ज्ञानोपासक संस्कृती आहे, ही सूर्याची उपासना करणारी संस्कृती आहे. साने गुरुजींनी फार सुंदर वर्णन केले. ही संस्कृती आहे कशी? ही सूर्यासारखी तेजस्वी आहे, ही चंद्रासारखी शीतल आहे, ही गंगेसारखी पवित्र आहे, ही सागरासारखी अथांग आहे आणि आकाशासारखी उत्तुंग आहे. पर्वताला उत्तुंगता असते पण सखोलता नसते, आणि सागराला सखोलता आहे पण उत्तुंगता नसते. इथे पर्वताची उत्तुंगताही आहे आणि सागराची सखोलताही आहे. जिथे उत्तुंगता आणि सखोलता एकमेकांशी संवाद करतात ना, त्यालाच भारतीय संस्कृती असं म्हणतात. ही ज्ञानाची उपासना करणारी संस्कृती आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम हे विद्यते असं म्हटलंय. अमेरिकेचे याच्या अगोदरचे राष्ट्राध्यक्ष ओबामा हे भारताच्या भेटीवर आले होते. बऱ्याच 2-3 वेळा येऊन गेले. एकदा त्यांचं भाषण, भारताच्या भेटीवर असताना एकदा त्यांचं भाषण भारताच्या पार्लमेंटमध्ये ठेवलं गेलं. ते भाषण 30 ते 32 मिनिटं ते बोलले, आणि जवळजवळ त्या 30 ते 32 मिनिटात त्यांनी 50 ते 60 वेळा टाळ्या घेतल्या. इतकं ते भाषण प्रभावी झालं, अप्रतिम झालं. इंग्रजीमध्ये द किंग स्पीच नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे उत्तम साहित्याचा नमुना, त्याला किंग स्पीच असं म्हणतात. ते किंग स्पीच सारखं ते भाषण झालं. त्या भाषणात त्यांनी काय सांगितलं? आजच्या या जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये चालेल असं एकमेव नाणं आहे, आणि ते नाणं फक्त भारताच्या हातात आहे. काय त्या नाण्याचं नाव? संपूर्ण विश्वात चालेल असं एकमेव नाणं, आणि त्या नाण्याचं नाव आहे ज्ञान. काय वर्णन केले की भारताचं इतकं सुंदर वर्णन कुठे पाहिणार. आणि म्हणून आपल्याला योग वासिष्ठामध्ये फार सुंदर वर्णन आहे. ज्ञानवानेव जीवती ज्ञानवानेव बलवान. ज्ञानच बलवान करतं. ज्ञानानेच, ज्याच्याकडे ज्ञान आहे तोच माणूस खऱ्या अर्थाने जिवंत आहे. ज्याच्या ठिकाणी ज्ञान नाही तो माणूस अज्ञानी ज्ञानी असेल तर ते त्या जगण्यात काही अर्थ नाही. ज्ञानवान एव सुखवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव बलवान, तस्मात ज्ञानमयो भव. मग एवढी जर ज्ञानाची मोठी संकल्पना आहे, तर हे ज्ञान आम्हाला देतं कोण? आम्हाला सद्गुरू देतात, आम्हाला साईनाथ देतात, आम्हाला केशवराज बाबा देतात, आम्हाला ज्ञानेश्वर माऊली देतात, आम्हाला जगद्गुरू तुकोबारा देतात, आम्हाला स्वामी समर्थ देतात. आणि या ज्ञानाचा घोळदार अंगरखा घालून पहाटेच्या वेळेला वासुदेव येतो. डोक्यावर मोरपिसांचा टोप आहे, अंगामध्ये पूर्ण ज्ञानाचा घोळदार अंगरखा आहे. सात्विकतेचं प्रतीक म्हणून गळ्यामध्ये माळ आहे, हातामध्ये टाळ आहे, पायामध्ये चाळ आहे. नाद ब्रह्माचा पावा तो वाजवतो. ब्रह्म मायेच्या चिपळ्यातन हातामध्ये घेतल्यात, आणि तो अंगणामध्ये येतोय.
आणि खऱ्या अर्थानं ज्ञानतत्वाचं दान मागतोय. दान पावलं दान पावलं दान पावलं दान पावलं दान पावलं दान पावलं भीमाशंकरी महादेवाला, कोल्हापुरात महालक्ष्मीला, पंढरपुरात विठुरायाला दान पावलं दान पावलं. आळंदीमधी ज्ञानदेवाला, दिहू गावात तुकारामाला, पैठण मधी एकनाथाला, सज्जन गडी रामदासाला दान पावलं वो. म्हणजे त्या वासुदेवापासून अंगणातल्या वासुदेवापर्यंत सगळेच आम्हाला ज्ञान देण्यासाठी उभे आहेत. सगळेजण कुठेतरी ज्ञानाचं बोधदर्शन आम्हाला घडवत आहेत. आता हे ज्ञान आम्हाला सद्गुरूंकडून मिळत आहे. ते सद्गुरू हे ज्ञानाचं बोधरूप आहे. ज्ञानाचे प्रकार खरं दोन आहेत, म्हणजे प्रकार वेगळे आणि ज्ञानाचे वेगवेगळे व्याख्याच्या माध्यमातून आपण बोलूया. पण ज्ञानाचे प्रकार दोन. एक म्हणजे स्मृती आणि दुसरी म्हणजे अनुभूती. अनुभूतीच्या अंगाने पुन्हा विचार केला तर अनुभूती परत दोन प्रकारची आहे. एक परोक्ष अनुभूती आणि एक अपरोक्ष अनुभूती. आणि ज्ञान सुद्धा अनुभूतीच्या अंगाने जेव्हा त्याचे दोन भाग पडतात तेव्हा परोक्षानुभूती आणि अपरोक्षानुभूतीतून ज्ञानाचे सुद्धा परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान असे दोन प्रकार पडतात. सद्गुरू आपल्याला दोनही प्रकारच्या ज्ञानाची अनुभूती देतात. कारण परोक्ष ज्ञान म्हणजे ऐकलेलं, श्रवण केलेलं, पाहिलेलं हे सगळं जे आहे ते परोक्ष ज्ञान. सद्गुरू आपल्याला ग्रंथ वचनांच्या आधारे, शास्त्राच्या आधारे हे सगळं जे आहे हे सगळं आपल्याला सांगत असतात. ते खऱ्या अर्थाने परोक्ष ज्ञान असतं. आणि ज्या वेळेला त्या परोक्ष ज्ञानाची अनुभूती आपल्याला मिळते तेव्हा तेच परोक्ष ज्ञान अपरोक्षानुभूतीला जातं. आणि अपरोक्षाची अनुभूती जेव्हा मिळते तेव्हा ते अपरोक्ष ज्ञान त्याची अनुभूती घेऊन माणूस ज्ञान संपन्न होतो. ते अद्वैताचं ज्ञान आहे. श्रुतींनी ते दिलं. म्हणून गा श्रुती द्वैत व्हावे अद्वैती, निरूपणाचे वाहती वाट केली. हे ज्ञान आम्हाला हवं आहे. पण हे ज्ञान आम्हाला प्राप्त कसं होईल? कारण ज्ञानाला काही प्रतिबंध आहेत, काही बंद आहेत. त्याच्यात मी आता बोलत नाही, पण एकच प्रतिबंध ज्ञानाचा सांगतो. ज्ञानाचा सर्वात मोठा प्रतिबंध जर काही असेल तर ती अविद्या आहे. आणि अविद्या हे अज्ञानाचं मूळ आहे. शास्त्रकार सांगतात अर्धम सज्जन संपर्कात अविद्याया विनश्यती, चतुर्भागस्तु शास्त्रार्थै चतुर्भागम स्वयत्नतः. आम्हाला ज्ञान मिळवायचं तर अविद्येला घालवलं पाहिजे. आणि अविद्येला घालवण्यासाठी काय करावं लागेल? अर्धम सज्जन संपर्कात, सत्संगतीने अर्धी अविद्या निघून जाते. केवळ संतांच्या सहवासामध्ये, केवळ पंढरीच्या वारीच्या वाटेवर गेला तरी त्या वैष्णवांच्या पदस्पर्शाने, त्या वैष्णवांच्या सहवासाने आपली अर्धी अविद्या निघून जाते. मग उरलेल्या अर्ध्यामध्ये चतुर्भागस्तु शास्त्रार्थे, एक चतुर्थांश भाग हा शास्त्र विवेचनाने, शास्त्राच्या अभ्यासाने, शास्त्राच्या चर्चेने निघून जाईल. आणि उरलेला चतुर्भागस्तु शास्त्रार्थे चतुर्भाग. आणि शेवटचा जो राहिला आहे तो स्वयत्नतः असं म्हटले. स्वयत्न म्हणजे स्वाध्याय. मग एकीकडे स्वाध्याय, शास्त्र मीमांसा आणि सत्संग या तिन्हीतून आमच्यातली अविद्या निघून जाईल, आमच्यातलं अज्ञान संपून जाईल. ती अविद्या निघून गेल्यानंतर शुद्ध ज्ञानाचं दर्शन आम्हाला घडेल. आणि ते दर्शन आम्हाला घडवण्यासाठी सद्गुरू आम्हाला हवेत. तेवढ्यासाठी सद्गुरूंचं प्रयोजन आहे. सद्गुरू काय करतात? तरी गुरु दाविलिया वाटा, नेवोनी विवेक तीर्थ तटा, धिवूनिया मळकटा बुद्धीचा तेने. आम्हाला त्या विवेक तीर्थ तटावर, काय सुंदर वर्णन आहे, विवेक तीर्थ तटा असं म्हटले. विवेक तीर्थ तटावर आम्हाला घेऊन जातात आणि बुद्धीचाही मळकटपणा धुवून टाकतात. बुद्धीचा मळकटपणा धुवून बुद्धीला शुद्ध करणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. ही ज्ञानाची अवस्था आहे. हा ज्ञानाचा आनंद आहे. ही ज्ञानाची अनुभूती आहे. ती अनुभूती जेव्हा येते तेव्हा द्वैत भावे अद्वैती ज्ञान कसं असतं हे आपोआप लक्षात येतं. आणि या ज्ञानाच्या, या द्वैत भावे अद्वैती श्रुतींनी काय केलं असेल तर निरूपणाची वाट मोकळी केली. फार सुंदर वर्णन केले. परमेश्वराने विश्व निर्माण केलं, विश्वातलं चैतन्य निर्माण केलं.
सौंदर्य निर्माण केलं, ऊर्जा निर्माण केली. आणि मग त्या चैतन्याचा शोध झाली. त्या विश्वाचं चैतन्य, ते सौंदर्य, ती ऊर्जा पाहून माणूस हरखून गेला. तो त्या चैतन्याकडे पाहून आणि सौंदर्याकडे पाहून हसायला लागला, बोलायला लागला, डोलायला लागला, नाचायला लागला, गायला लागला. जो बोलायला लागला तो छानपैकी वक्ता झाला, लेखक झाला. जो डोलायला लागला तो संगीतकार झाला. जो त्याला छन्नेने हातोड्यातून त्या अरूपाला रूप देऊ लागला तो छान मूर्तिकार झाला. जो कुंचल्याने त्याला चितारू लागला तो सुंदर चित्रकार झाला. जो त्याचा शोध घेऊ लागला तो शास्त्रज्ञ झाला. आणि जो त्याची उपासना करू लागला तो तत्वज्ञ झाला. म्हणजे विश्वचैतन्याचा शोध घेण्याची प्रक्रिया एकीकडे ही ज्ञानाचीच अवस्था आहे, विज्ञानी ज्ञानाचीच अवस्था आहे. अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंच हे विज्ञान तेथात सत्यबुद्धी अज्ञान ही जाण. मौली एकाच ओळीमध्ये अज्ञान, ज्ञान, सज्ञान, विज्ञान, प्रज्ञान सगळं सांगतात. कारण अज्ञानाशिवाय ज्ञान कसं येणार? विज्ञान तर ज्ञानाचं एक उपांगच आहे, पूर्व अंग आहे. विज्ञान हे ज्ञानाचं पूर्व अंग आहे. कदाचित मी तुमच्या समोर आज ज्ञानेश्वरी मांडतोय, पण विज्ञानाचं माध्यम नसतं तर मलाही मांडता आलं नसतं. उपांग आहे म्हणून मला ज्ञानाचं अंग तुमच्या समोर उभं करता आलं. मी सांगत होतो आणि त्यावेळेला हे सगळं चित्र जेव्हा उभं राहत होतो की विश्वाच्या या ज्ञानाची उपासना तिथे घडत होती आणि ज्ञानतत्व आपल्या समोर ते उभं राहत असतो. आणि म्हणून ज्ञान देणारी ज्ञानमूर्ती जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया म्हणून आपण सद्गुरूंकडे पाहतो. आणि मग द्वैत भावे अद्वैती निरूपणाचे वाहती वाट केली. या परमात्म्याचं वर्णन करण्यासाठी श्रुती सर्वात पुढे होत्या. भगवंताचं पहिलं संकीर्तन श्रुतींनी केलं. म्हणून गा श्रुती म्हणून पहिला माऊलीने श्रुती शब्द वापरला. माऊलींना श्रुती शब्द फार आवडतो. श्रुतींवर माऊलींचा प्रचंड मोठा विश्वास आहे, निष्ठा आहे, श्रद्धा आहे. श्रुतींनी पहिलं भगवंताचं संकीर्तन केलं आणि मग ती संकीर्तनाची परंपरा आमच्याकडे आली आणि आमच्याकडची कीर्तन परंपरा सुरू झाली. आपल्या शेलूमध्ये मी मगाशी म्हणालो साळेगावकर गुरुजींनी कीर्तन मुलांना शिकवली. छान कीर्तनकार तयार झाले. आम्ही त्यांची कीर्तन तिरुपती बालाजीला एका मुलाने फार सुंदर कीर्तन केलं होतं, फारच छान. हे जर कदाचित त्या श्रुतींनी द्वैतभावे अद्वैती निरूपणाची वाट मोकळी केली नसती तर ही कीर्तन परंपरा आपल्यापर्यंत आलीच नसती. ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधा स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता स्पृहा. काय कीर्तन? ब्रह्माचा अबोला फिटावा, ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैतत्वे तो भेटावा, ऐसा मंत्र देखिला कणवा वेदे बापी. ब्रह्म अबोल झालं. खरं म्हणजे ब्रह्म कधी अबोल होत नाही. सरस्वतीचा पुत्र कधी मुका होतो? प्रभू काश्मीरी मुके असं मौली म्हणतात. ज्या ज्या ठिकाणी बघा तुम्ही काश्मीर शब्द आले का आपल्या डोळ्यासमोर ते चित्र काश्मीरचं उभं राहतं. माऊलींनी काश्मीरी हा शब्द ज्ञानेश्वरी जिथे जिथे वापरला तो सरस्वतीसाठी वापरला आहे. ते सरस्वतीचं निवासस्थान आहे. सरस्वतीचा पुत्र कधी मुका होईल? प्रभू काश्मीरी मुके. आणि म्हणून ब्रह्माचा अबोला फिटावा. ब्रह्म अबोल झालं. काय करावं? ब्रह्मच बोलेन असं झालं. ब्रह्म जिथं अबोल झालं, बोलेन असं झालं. संतांनी त्या ब्रह्माला, अबोल झालेल्या ब्रह्माला कीर्तनामध्ये घडा 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 बोलायला शिकवलं, बोलायला लावलं. परिणाम काय झाला? जेव्हा ब्रह्म बोलायला लागतं तेव्हा परब्रह्म डोलायला लागतं. बघा, जेव्हा ब्रह्म बोलायला लागतं तेव्हा परब्रह्म डोलायला लागतं. ब्रह्मानं बोलावं, परब्रह्मानं डोलावं आणि प्रेमभावन एकरूप व्हावं. याला म्हणतात संकीर्तन, याला म्हणतात निरूपण. द्वैत भावे अद्वैती निरूपणाचे वाट केली. म्हणून गा श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाचे वाहती वाट केली. महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरा म्हणजे आपल्याकडे कीर्तन परंपरेचे प्रणेते नारद महर्षी आणि महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेचे प्रणेते नामदेव महाराज आहेत.
बोलू ऐसे बोले बोले बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई बोलू ऐसे बोले असं बोलावं की परमात्म्याने डोलावं. आम्ही असं बोलतो की शेजारचा माणूस पटकन उठूनच जातो. अरे बोलण्यात सुद्धा काय साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. व्यवहार सुद्धा गोड बोलण्याने होतो आणि परमार्थ प्रत्येक बोलणं गोड करतो. बघा मी काय म्हणलं, प्रत्येक सत्य हे परमात्म्याच्या दृष्टीनं गोड बोलणं असतं. ते वास्तवामध्ये कटू असेल पण ते सत्य असतं, ते गोड होतं. गोड बोलणं व्यवहारात चालतं पण व्यवहारात बोललेलं गोड बोलणं परमार्थामध्ये गोड होतं. व्यवहारात सुद्धा गोड बोलावं लागतं. एक मुद्दाम विनोदी दृष्टांत आहे, खूप छान. कीर्तनामध्ये दृष्टांत पाहिजे, कारण दृष्टांताशिवाय सिद्धांताला महत्व नाही आणि दृष्टांत सिद्धांताशिवाय प्रमाण नाहीत. नुसत्या प्रमाणाला उपयोग नाही, नुसत्या कीर्तन सिद्धांताला महत्व नाही, नुसत्या दृष्टांतालाही महत्व नाही. एका गावामध्ये एक सावकार असतात, त्यांची शेती असते आणि शेतीवर एक कुटुंब माणूस ठेवलेला असतो, शेतीची कामं करतो. सावकार शेती पाहायला जातात, खूप छान शेती पाहिल्यानंतर प्रसन्न होतात. पुजूनी शेता देवो पाहिजे पेरूनी शेता जाईल माऊली म्हणजे. शेत पेरावं, समृद्धपणे असं छान आलेलं पीक पाहावं आणि मग शेतात जावं. शेत पाहता समाधानी पावतात आणि जो माणूस कामाला ठेवलेला असतो तो श्रमजीवी आहे. तो जरा उभा राहतो, म्हणतो शेठजी जरा थोडीशी काय बोल म्हणले, काय काय तुझी काय अडचण आहे. थोडी म्हणे पैशाची गरज आहे, मी गावात दुपारी गेलो की तुझ्या मुलाला पाठवून देतो. दुपारच्या वेळेला शेठजीच्या गावामध्ये मोठी माडी, वरच्या मजल्यावर शेठजी राहतात. कडं ती पैसे मागण्यासाठी गेला. शेठजी बसवले आणि आतमध्ये पैसे आणायला शेठजीने विचारलं, आलास का तू? आणि आतमध्ये गप्पा असे थोडे बोलत होते. आता हा आलाय कशासाठी? पैसे मागायला. तो शेठजींकडे पाहतो, शेठजींना म्हणतो, शेठजी मला एक शंका आहे. म्हणजे काय शंका आहे? अहो म्हणले, मी ज्या जिन्याने आता वरती आलो ना तुमच्या या माडीवरती, तो जिना खूप लहान आहे. मग म्हणजे तुमचा देह तो मोठा, अडबंगणात एवढा मोठा देह तुमचा. मग मला असं वाटतं म्हणले, तुम्ही जर उद्या मेलात तर या जिन्यावर तुम्हाला न्यायचं कसं? कशासाठी आलाय? पैसे मागायला. आणि असं बोलल्यानंतर सावकार काय पैसे काढून देईल? रागात सावकार बघायला लागला, थांब तिथं. बराच वेळ झाला. शेठजी थांब. ते म्हणले, कुठवर थांबू? शेठजी म्हणले, मी मरूस तोर थांब. आलाय कशाला? गरज करा म्हणून पैसे मागायला आले. आता पहिला मुलगा आला नाही म्हटल्यानंतर शेतकरी दुसऱ्या मुलाला पाठवतो. का आला नाही बघून तरी ये. ते दुसरं येतो. आल्यानंतर तो येतो, का रे दादा का नाही आला? अरे म्हणले, मी असं झालं, मी ते शेठजींना असं म्हणालो की जिना लहान आहे, तुम्ही एवढं तुमचं तर देह एवढा मोठा अडबंग त्या तुम्ही गेलं तर या देह जिन्यातून कसं न्यायचं असं मी शंका व्यक्त केली. ते माझ्यावर रागावले. आता हे धाकटं पोरग ते वाचस्पती. ते म्हणलं, अहो शेठजी आमच्या भावाला काही समजत नाही, त्याला काही अक्कल नाही. अरे म्हणले, तुला कसं कळेना? जिना लहान आहे, शेठजी मोठे अडबंग. समजा उद्या गेले तर ते सगळे हातपाय असे ताणले जातात, ते सगळे हातपाय असे मोडून अंगावरती जमवायचे, करकचून बांधायचे, जिन्याने घेऊन जायचं. आलाय कशासाठी? दिल का सावकार पैसे काढून? अरे गोड बोललं तर व्यवहार होतो आणि झालेला व्यवहार गोड करण्यासाठी परमार्थ असतो. कसं बोलावं? बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले
परमात्म्यानं डोलावं ते संकीर्तन आहे. कसं बोलावं? प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रकुमाई. प्रेम सर्वांगाचे ठाई. कर सांगू का? बुद्धीनं परमात्म्याला जाणणं हे ज्ञान आहे. बुद्धीनं परमात्म्याला जाणणं हे ज्ञान आहे, पण सर्वांगानं परमात्म्याला जाणणं हे प्रेम आहे. भागवतात वर्णन आहे, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. ही प्रेमाची सगळी रूप आहेत, ही प्रेमाची सगळी अभिव्यक्ती आहे. आणि मग असं संकीर्तन जे प्रेमात उभं राहतं, प्रेमाने परमात्म्याशी एकरूप व्हावं. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रकुमाई. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नामदेवरायांना ज्ञानदीप का लावता आला? श्रुतींनी द्वैत भावे अद्वैती निरूपणाची वाट जर मोकळी करून दिली नसती तर हा ज्ञानदीप लावता आला नसता. श्रुतींचे फार मोठे उपकार ज्ञानेश्वर माऊली सांगतात. सर्व सत्ता आली हाता, माझ्या हातात सर्व सत्ता आली आहे. प्रातिभासिक सत्ता आहे, पारमार्थिक सत्ता आहे, व्यावहारिक सत्ता आहे, वैधानिक सत्ता, लिगल अथॉरिटी म्हणतात, आध्यात्मिक सत्ता स्पिरिच्युअल अथॉरिटी म्हणतात, राजसत्ता पॉलिटिकल अथॉरिटी म्हणतात. दुर्दैवाने ज्या देशामध्ये अध्यात्म सत्तेचं म्हणजे नीती सत्तेचं राजसत्तेवर अंकुश असतो तो देश अत्युच्च पातळीवर जाऊन उभा असतो. व्यवहारिक जीवनामध्ये सत्तांना सत्ता म्हणजे उपभोगण्यासाठी नाहीये, सत्ता ही लोककल्याणासाठी आहे. कौटिल्याने लोककल्याणासाठी राज्य स्थापन करावं असं म्हटलं होतं. हे सगळं सांगा, सर्व सत्ता आली आता. का आली? संकीर्तनाच्या माध्यमातून या आध्यात्मिक सत्तेचं एक सूत्र आमच्या हातामध्ये आले. कीर्तनाला काय सामर्थ्य आहे! किती महाराष्ट्रामध्ये कीर्तनाचे सुंदर कीर्तन हे त्रिवेणी संगम आहे. म्हणजे कीर्तनाची योग्यता केवढी असावी. आपल्याला खरं संकीर्तनावर बोलायचं. द्वैत भावे अद्वैती निरूपणाची वाहती वाट. निरूपण आहे, कीर्तन हे निरूपण आहे. नाथ महाराजांचं कीर्तन असायचं, प्रचंड गर्दी व्हायची. नाथ महाराजांची भाषा बोली भाषा असायची. बोली भाषेत तत्वज्ञान मांडायची, सगळी रूपकं व्यवहारातली मांडायची. वाघ्या मुरळी भराडी गोंधळी कोलाटी फकीर मानभा दर्शी पांगळा पिंगळा आंधळा बहिरा ही सगळी माणसं यायची, कारण त्या सगळ्यांच्या रूपातून नाथ महाराज वेदांत मांडायचे. बोली भाषेमध्ये वेदांत मांडणं किती अवघड. नाथांनी ती हातोटी नाथांकडे होती. प्रचंड गर्दी व्हायची नाथांच्या कीर्तनामध्ये आणि कीर्तन रंगून जायचं. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. सगळी माणसं यायची. तुम्हाला सांगू का आणखीन कोण यायचं? प्रत्यक्ष भगवान श्रीखंडाच्या रूपात कीर्तन ऐकण्यासाठी 12 वर्ष आला. ज्याच्यासाठी संकीर्तन करावं त्याने समोर उभं राहावं. काय निरूपणाचं महत्व आहे पाहतो. त्या भगवंतानं कीर्तन ऐकण्यासाठी द्वारकेवर नाही यावं. प्रसंग सांगायला मला वेळ नाही, पण का तर नाथांच्या मुखातून संकीर्तन ऐकायला मिळावं म्हणून. द्वैत भावे अद्वैती, त्यानं अद्वैत सोडून दिलं आणि तो इथे सेवा करण्यासाठी द्वैत भावे आला आणि सेवा करू लागला. आणि मग ज्या वेळेला नाथ महाराजांचं कीर्तन चालायचं त्या कीर्तनामध्ये एक बाई येऊन बसायच्या. सौंदर्यवती होती. गावातली लोक म्हणायची, ही बाई तर आपल्या गावातली नाहीये, कुठली बाई आहे कीर्तनाला रोज येत आहेत. मग गावातल्या काही मंडळींनी विहेरलं, म्हणली बघू तर खरं कुठून येते. कीर्तन संपलं. त्या मायमाऊलीनं नाथांच्या पायावरती मस्तक ठेवलं, नमस्कार केला, नाथांचे आशीर्वाद घेतले आणि त्या निघाल्या. भरा 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 पावलं टाकीत गेल्या गोदावरीच्या काठावर. ही माणसं मागं मागं गेली. कुठनं बाई आल्यात बघूया. मागं पाहिलं आणि गोदावरीमध्ये उडी मारली. उडी मारली. या माणसांनी पाहिलं कुठं कोणी आले का, कोणी जाते का, आणि गावामध्ये येऊन सांगितलं, नाथ महाराजांचं कीर्तन ऐकून आज एका बाईनं जीव दिला. बंद कराई कीर्तन परंपरा, बंद कराई नाथांची कीर्तन. दुसऱ्या दिवशी नाथ महाराजांचं कीर्तन सुरू झालं.
पहिलं मंगलाचरण झालं, नमन झालं, आणि त्या बाई कीर्तनाला येऊन बसल्या. अरे म्हणले, कालच्याच बाई. कीर्तन संपलं, अति मनोभावे त्यांनी कीर्तन ऐकलं. कीर्तन ऐकायला मिळणं, कीर्तन ही साधी गोष्ट नाहीये. द्वैत भावाचं सांगणं, अद्वैत भावाचं ऐकणं आणि प्रेम भावाचं होणं म्हणजे कीर्तन आहे. सांगणारा वेगळा, ऐकणारा वेगळा. द्वैत आहे सांगणारा ऐकणाऱ्यामध्ये, पण सांगणारा जे सांगतो, ऐकणारा तेच ऐकतो. इथं अद्वैत भावाचं ऐकणं आहे. आणि नुसतं द्वैत आणि अद्वैतात ते अडकलं नाही. द्वैत आणि अद्वैताच्या पलीकडे असणारा प्रेमभाव ज्यातून व्यक्त झाला, त्याची अनुभूती तो घेतोय, ते संकीर्तन आहे. पुन्हा त्या बाईंना पाहिलं, कालच्याच बाई दिसत आहेत. कीर्तन झालं, नाथांचं दर्शन घेतलं आणि माऊली परत निघाल्या. भरा 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 पावलं टाकत गोदावरी पर्यंत गेल्या. पाठीमागं पाहिलं, गोदावरीमध्ये उडी मारली. गावातल्या लोकांनी संपूर्ण पंचकृषीमध्ये चौकशी केली, कुणी बाई होत्या का, कुणी वाहत आल्यात का, काही कुठेच काही पत्ता लागेना. असं 4-5 दिवस घडत गेलं. सप्त्यातलं कीर्तन होतं. शेवटच्या दिवशीच्या आदला दिवस, त्या दिवशी त्या लोकांनी परत त्या बाईंनी दर्शन घेतलं. त्या निघाल्या आणि गोदावरीच्या काठापर्यंत आलं तर लोक म्हणजे थांबा थांबा थांबा. म्हणले, काय तुम्ही रोज कीर्तनाला येता, नाथांचं कीर्तन मनोभावे ऐकता, आणि कीर्तन संपल्यानंतर या गोदावरीमध्ये उडी मारता, ते पुन्हा दुसऱ्या दिवशी कीर्तनातच प्रगटता. आपण कोण आहात? कोण आहात आपण? हे पाहिल्यानंतर त्या बाईंनी मागं वळून पाहिलं आणि त्या म्हणाल्या, मीच गोदावरी आहे, साक्षात गोदावरी. माझ्यामध्ये अनेक जण स्नान करतात आणि मला अपवित्र करतात, मला दूषित करतात, प्रदूषित करतात. मी नाथांच्या कीर्तनामध्ये येते आणि मी स्वतः शुद्ध होऊन जाते. काय सामर्थ्य कीर्तनाचं! कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तीर्थे तया ठाया, होती पुनीत भावया. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की कीर्तनामध्ये त्रिवेणी संगम आहे. भगवद्गीता त्रिवेणी संगम आहे. फार सुंदरवन माऊलींनी केले, माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रस हे ओघ मुहूर्त, म्हणून त्रिवेणी हे उचित साधली बापा, फावली बापा असं म्हटले. कीर्तनामध्ये त्रिवेणी सरस्वती गुप्त आहे, पण शब्दांच्या रूपामध्ये प्रगट होत असते. कुसुमाग्रजांची फार सुंदर कविता आहे, रत्नजडित अभंग, रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. खरं सांगू का, सर्व वर्णातून सरस्वतीची पालखी फिरली, फक्त निरूपणाच्या अंगाने आणि कीर्तनाच्या अंगाने. आणि म्हणून समता प्रस्थापित झाली. अद्वैत हे कृतीमध्ये उतरलं. तत्वज्ञ चिंतनामध्ये अद्वैत अडकलं नाही. द्वैत अद्वैताचं चिंतन, द्वैत भावाने विश्व व्यापलं, पण द्वैताला सामाजिक स्तरावरती काय म्हटलं जातं, ते द्वैत कसं संपवायचं, हे सगळं चिंतन त्या कीर्तनामध्ये घडलं. आणि कीर्तनाने खऱ्या अर्थाने नीतिशास्त्र उभं केलं, निरूपणाने हे नीतिशास्त्र उभं राहिलं. या कीर्तनाचे 3 प्रकार आहेत: गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन आणि लीला संकीर्तन. सांगायला वेळ नाही. गुणसंकीर्तन भगवंताचा गुणानुवाद करायचा आहे. तो व्यक्त आहे की तो अव्यक्त आहे, तो सगुण आहे की तो निर्गुण आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिला त्याशी, किती रूपात तो नटलेला आहे. म्हणून अव्यक्ताचं गुणदर्शन आणि व्यक्ताचं सगुण दर्शन हे जिथे एकवटतं तिथे निरूपण उभं राहतं. गुणसंकीर्तन आहे. नामसंकीर्तन आहे. कीर्तनामध्ये सतत आपण नाम गजर करत असतो. पुंडलिक वरदाचा गजर होतो, विठ्ठल विठ्ठलचा गजर होतो, ज्ञानेश्वर माऊलींचा गजर होतो, नारदी करताना पांडुरंग हरी वासुदेव हरीचा गजर होतो. का? या प्रत्येक गजरामध्ये माऊली म्हणतात, कधी एखादेनी वैकुंठा जावे, हे तिही वैकुंठाची केले आगवे, तैसे नाम घोषे गौरवे धवळले विश्व. अरे एखाद्याला वैकुंठाची प्राप्ती व्हावी, पण या नामगजरामध्ये प्रत्येक गजरात वैकुंठ उभं राहतं. कीर्तनामध्ये वैकुंठ उभं राहतं नामगजरामध्ये, आणि जिथं वैकुंठ असतं तिथं वैकुंठनाथ आपोआप चालत येतो. म्हणून नामगजरामध्ये वैकुंठ उभं करायचं, आणि त्या वैकुंठ उभं राहिले की आपोआप पांडुरंग आपसूक चालत येतो, विष्णू आपसूक चालत येतो. आणि म्हणून नामसंकीर्तनाला महत्व आहे. म्हणून ज्याला
लोकांनी मला आम्हाला कीर्तन कसं कळणार, आम्हाला कीर्तन कसं करता येणार, आम्हाला वेदांत म्हणता येत नाही, गाता येत नाही, कसं. अरे काही नाही, नामगजर तर करता येतो. आणि नामसंकीर्तन इतकं मोठं कीर्तन नाही, कारण कुणालाही ते करता येतं. नामसंकीर्तने, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तने. माई मैने गोविंद लीनोमून, मीराबाईंची सगळी 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 रचना आहेत ना नाथमारांच्या गवळणी. लीला संकीर्तने. माई मैने गोविंद लीनोमून, कोई कहे सस्ता कोई कहे महंगा, कोई कहे अनमोल, गोविंद लीनोमून, माई मैने गोविंद लीनोमून. वारकरी कीर्तन आहे हे. आता मी म्हटलं हे लीला संकीर्तन, भगवंताचं लीला वर्णन करायचे. कीर्तनामध्ये वारकरी संकीर्तने, नारदीय कीर्तने, आरिबासी कीर्तने, रामदासी कीर्तने, कैकाडी पंथाचं कीर्तने, भराधारी कथा, वेगवेगळे प्रकार आहेत. कीर्तनाची गोडी, आसक्ती, मोह शब्द वापरतो, अनेकांना पडला. साने गुरुजींना कारागृहात कीर्तन करायचं होतं, साथीदार मिळाले नाही, कीर्तन झालं नाही. हे आचार्य आत्र्यांच्या लक्षात आलं. आणि आचार्य आत्र्यांनी साने गुरुजींच्या पहिल्या पुण्यस्मरणाला मुंबईच्या विल्सन कॉलेजच्या प्रांगणामध्ये साने गुरुजींच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन आचार्य आत्र्यांनी केलं. बघा, साहित्य सम्राट आचार्य आत्रे त्यांनी कीर्तन केलं. आणि त्या कीर्तनामध्ये पेटी वाजवायला आणि चरण धरायला पु ल देशपांडे होते. मोठ्यांना कीर्तनाची गोडी काय आहे, मोह काय आवरता आलेला नाही. या कीर्तनाचं वेगळेपण काय, मोठेपण काय, एवढं सांगितलं की निरूपणाची वाट कशी मुकते लक्षात येते. जनाबाईने वर्णन केले. निराकारीचे नाणे शुद्ध ब्रह्माचे ठेवणे, व्यास वशिष्ठ नारद मुनी टांकसाळ घातली त्यांनी, उद्धवा क्रूर स्वच्छंदी त्याने आठविली चांदी. निराकारीचे नाणे शुद्ध ब्रह्माचे ठेवणे. अरे शुद्ध ब्रह्माच्या योग्यतेचे ते नाणे. व्यासांनी वशिष्ठांनी टांगसाळ घातली, ब्रह्माच्या योग्यतेचे ते नाणे. म्हणून ब्रह्मभावाचं प्राकृतिक रूप म्हणजे ज्ञान आणि ब्रह्मभावाचं सांस्कृतिक रूप म्हणजे कीर्तने. तेने आठविली चांदी. नाणं तयार झालं पण चालेना का, त्याच्यावर शिक्काच उमटला नाही. केशव नामयाचा शिक्का हरप चाले तिन्ही लोका, दासी नामयाची जणी वरती विठोबाची निशाणी. विठोबाची निशाणी उमटली की निशाणी उमटायला पाहिजे. छोटासा प्रसंग सांगतो आणि प्रवचनाची सांगता करूया. प्रभू रामाने अयोध्ये ह्या लंकेला जाण्यासाठी पूल बांधला. वानर सेनेच्या मदतीने वानरांनी पूल बांधला. सुग्रीव होता, हनुमंत होता, अंगद होता, सगळ्यांनी पूल बांधला आणि सगळी वानर सेना त्या पुलावरून लंकेला निघाली. तेव्हा हनुमंताच्या लक्षात आलं, सुग्रीवाच्या लक्षात आलं की पूल तर अरुंद आहे आणि वानरसेना एवढी मोठी आहे आणि एवढी वानरसेना या छोट्याशा अरुंद पुलावरून पलीकडे जाणार कशी आणि पोहोचणार केव्हा. आणि मधल्या काळामध्ये जर रावणाला काही संदेश कळला तर रावण हा पूल तोडून टाकेल आणि आपला सगळा आतापर्यंत केलेला सगळा जो परिश्रम जे ते सगळे वाया जातील. पण प्रभू रामचंद्राने जेव्हा त्या पुलावरती पाय ठेवला आणि ते चालायला निघाले, तेव्हा अंगदानं पाहिलं, सुग्रीवानं पाहिलं, हनुमंतरायाने पाहिलं, त्या पुलाच्या दोन्ही बाजूला समुद्रातले सगळे जलचर एकत्र झाले होते आणि त्यांनी आपली डोकी अशी डोक्याला डोकी लावून ते सगळी मंडळी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी तटस्थपणे उभे राहिले होते. आणि ते एकमेकाला चिकटून आले, बिलगून उभे राहिल्यामुळे दोन्ही बाजूला आपल्याकडे जे पाथवे असतात तसे दोन पाथवे तयार झाले होते. मोठे रस्ते तयार झाले होते. मूळ पुलापेक्षा दोन्ही बाजूचे त्या लोकांच्या वनच्या जलचरांच्या डोक्याचे रस्तेच मोठे होते. बरं, त्यांची मोठाली डोकी आणि ते स्थिर स्तब्ध उभे होते. आणि वानर सेनेला काहीच कळलं नाही, कारण वानर त्यांच्या पायावर डोक्यावरती पाय देत पळत चाललेले होते. त्यांना ते दगडच वाटत होती, ते पुलासारखं सगळं दिसत होतं, बांधलेल्या पुलासारखं. तेव्हा सुग्रीवाच्या मनात अशी एक शंका आली की ही जलचर जी आहेत त्यांची डोकी दगडासारखे दिसतात, आपली वानर त्याच्यावर पाय देत चाललेत. पण एखाद्या वेळेला त्यांनी जर आपली डोकी खाली घेतली तर आपली सगळी वानर सेना समुद्रामध्ये बुडून मरून जाईल. तेव्हा हनुमंतराय म्हणाले तसं काही होणार नाही. याचं कारण असं आहे, हे सगळे जलचर आहेत ना, ते प्रभू रामाचं संकीर्तन करत तटस्थपणे रामाला पाहण्यासाठी उभे आहेत.
प्रभू रामचंद्र त्या पहिल्या तीराला जाईपर्यंत यांचं संकीर्तन चालूच राहणार आहे आणि ते चालू राहीपर्यंत त्यांच्या समाधी अवस्थेला ते जातात आणि त्या अवस्थेमध्ये ते स्थिर राहतात. आपलं सगळं वानर सैन्य पलीकडे जाईल. आणि प्रभू रामचंद्राला हनुमंतराय विचारतात, देवा तुम्ही पाऊल टाकलं असतं तर आपण लंकेला जाऊन पोहोचलो असतो, पण मग एवढा खटाटोप का केला? त्यांनी फार सुंदर उत्तर दिले. ते म्हणले, प्रेमभक्तीच्या संकीर्तनाचा सेतू तुम्ही बांधला आणि तुम्ही सेतू बांधला, मग त्यावर मी माझा पाय ठेवला आणि त्या सेतूपासून आपल्या सगळ्यांना ही वाट मोकळी झाली आणि आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचलो. म्हणून का श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाचे वाहती वाट केली. 4 गोष्टी आहेत. अद्वैतातून अद्वैत, अद्वैतातून द्वैत, द्वैतातून द्वैत आणि द्वैतातून अद्वैत. अद्वैतातून अद्वैत, परब्रह्म असेल, परतत्व असेल, ब्रह्मतत्व अद्वैत होतं ते अद्वैतच राहील, त्याविषयी विचार नको. दुसरं अद्वैतातून द्वैत, परमात्मा एकटा होता, एकोम बहुश्याम प्रजायन, त्याने विश्वाची निर्मिती केली आणि अद्वैतातून द्वैत झालं. द्वैतातून द्वैत, प्रपंचाची निर्मिती झाली आणि शेवटी अद्वैतातून शेवटी द्वैत आणि शेवटी द्वैतातून अद्वैताकडे जावं लागलं आणि त्याचं निरूपण जन्माला आलं. म्हणून द्वैतातून अद्वैताची वाट निरूपणाने गेली आणि त्यातून निरूपणाची संकीर्तनाची परंपरा उभी राहिली, वाट निर्माण झाली. त्या वाटेवरून आपण अखंडपणे वाटचाल करतोय. खरं म्हणजे ही सद्बुद्धी आपण जागे ठेवायची आहे. शेवटी एवढंच म्हणेल, भरवणी सद्भावाची अंजोळी मी या ओविया फुले पिली आंध्रयुगली विश्वरूपाच्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.